हे काम अगदी पूर्ण केलंय तुम्ही आणि ते सुद्धा परफेक्ट. तुमचं विशेष कौतुक. थँक्यू साहेब. बरं ठीक आहे, आपण उद्या पक्ष कार्यालयामध्ये भेटूया. ठीक आहे? ठीक आहे सर. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं सागर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही साहेब, काय प्रॉब्लेम आहे ते मनी साहेब दिसले नाहीत ना. कुठे आहेत? म्हणजे 4-5 दिवस झालं पार्टी ऑफिसला पण आलेले नाहीत. खरं तर हे काम दिलेलं मनी भाऊच करतात ना, तर म्हणून विचार. काल मला राजारामच्या घराजवळ दिसले होते, पण काहीतरी गडबडी होते. मी हाक मारायच्या अगोदरच निघून गेलो. साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? मणीचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे ना, किती नुसतं सारखं काम करत असतो. अरे आत्ताच नाही का तू म्हणालास राजारामच्या घराजवळ तो तुला दिसला आणि तू त्याला काही बोलायला जायच्या आतच निघून गेला. अरे अजिबात त्याला उसंत नसते, म्हणून मीच त्याला सांगितलं आता काही दिवस ब्रेक घेऊन आराम करायचा. तो रजेवर आहे असं समजा तुम्ही. अच्छा, असं आहे वे. हा. तरी मी याला सांगत होतो काय प्रॉब्लेम नसणार, पण हा कुठं ऐकतोय वे. ठीक आहे रे, असू दे, काय हरकत नाही. काय ना, तुम्ही माझ्या कोर टीम मधले आहात. आता तुम्हाला प्रश्न पडायलाच पाहिजे, तुम्ही मला विचारायलाच हवं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मणी रजेवर आहे तर ह्याबद्दल तुम्ही त्याच्याशी काही बोलू नका. काय ना, विषयातनं विषय निघेल आणि मग पुन्हा तो कामाला लागेल. आणि मग त्याला जे सुट्टीवर मी पाठवलंय त्याला काही अर्थ राहील का सांगा? हा, नाही ना? नाही साहेब, आम्ही मनी भाऊंना कॉन्टॅक्ट सुद्धा करणार नाहीत. त्यांना सुट्टी एन्जॉय करू द्या. गुड नाईट. गुड नाईट. हे कुठे ते सगळे? अजून कोणाचा पत्ता नाहीये. भूक लागली. शालिनी, संचिता, अरे या जेवायला. हा ठेव, तू आधी मॅडम आणि संचिताला बोलव. जा, पटकन जा. मला स्वतःला वाढून घ्यायला लागणार आहे. काय हे शालिनी, किती बेचव आहे. अरे काल परवापर्यंत घरातल्या जेवणाला काय छान स्वाद होता, आज काय झालं अचानक? अच्छा अच्छा, इतके दिवस स्वानंदी जेवण बनवत होते ना. काय चव आहे तिच्या हाताला. हा, अजूनही ती चव ना माझ्या जिभेवर रेंगाळते. इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, तुम्ही चविष्ट जेवण तर सोडा, साधं जेवण तुम्हाला बनवता येत नाही. कमाल आहे तुमची. मला कशाला बोलताय उगाच? आज जेवण नोकरांनी बनवलंय, मी फक्त भात बनवलाय, कळलं? हो, अरे वा. भात बनवण्यासाठी खूप मेहनत लागली असेल नाही? अरे समजा घरातलं जेवण नोकरच बनवणार असतील तर मग घरात जेवायचं कशाला आपण? जाऊ ना रोज आपण बाहेर जेवायला हॉटेलमध्ये. किती वेळा तुम्हाला सांगितलंय शालिनी की घरातलं जेवण हे घरातल्या व्यक्तींनीच बनवायला हवं. त्याच्यात कसं त्याच्या हाताची चव येते. पण नाही, तुमच्या डोक्यात शिरेल तर ना. मैत्रिणी, किटी पार्टी, शॉपिंग, ह्यातून तुम्हाला घराकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? तुम्ही स्वयंपाक काय करणार, डोंबल? अहो, मी भात तरी बनवला. संचिताला बोला ना काहीतरी. ती पण ह्या घरातच राहते ना, घरातलीच व्यक्ती आहे ना. मग नुसती हातावर हात धरून बसलीये. मला बोलताय ना ते तिला बोला. ओ मम्मा, मला का बोलताय तुम्ही? तुम्हाला जेवण बनवता येत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तुम्ही तुमचं सांगा ना, माझ्यावर कशाला बिलं फाडताय? हे संचिता, ही काय भाषा आहे? हे सरपोतदारांचं घर आहे.
इथे ही असली छपरी भाषा खपवून घेतली जाणार नाही. आणि ठीक आहे, जेवण हा शालिनीचा प्रॉब्लेम असेल, पण मग आमचे दिवटे चिरंजीव सुजितराव कुठे आहेत? कुठे जातात, कधी जातात, घरी परत कधी येतात, ह्याच्यावर लक्ष कोणाचं असायला हवं? ह्याच्यावर नियंत्रण कोणाचं असायला हवं? बायको म्हणून तुझं. मग सांग ना मला, सुजितराव कुठे गेलेत, परत कधी येणार आहेत, माहितीये तुला? नाही ना? मग आधी तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर आणि मग पुढचं बोल. हॉटेलमध्ये राहिल्यासारखं आमच्या घरात राहायचं नाही, सांगून ठेवतो. एक तर घरात नुसते वाद होत असतात, नाहीतर मग ह्यांची ही अशी रडकी तोंड बघायची. घरात येऊच रे असं वाटतं. वाद कोण घालतं डॅड? सॉरी बाळा, मला माहितीये सध्या आपली परिस्थिती काही ठीक नाहीये. साधं 2 वेळचं जेवणही तुला मिळत नाहीये. पण तू काळजी नको करू, तुझे बाबा ते गॅस शेगडी आणि सगळं सामान घेऊन येत आहेत. मग आपण छान काहीतरी बनवू आणि पोटभर खाऊ. मणी सरांसाठी काय बनवू मी आज? त्यांच्या आवडीची वांग्याची भाजी करते, डाळ भात आणि चपात्या करते, आणि गाजराची कोशिंबीर पण करते. त्यांना खूप आवडेल. मणी सर, मणी सर, अहो मी तुमचीच वाट बघत होते. अहो इथं का उभे आहे? या घरात. मणी सर, काय झालंय? मणी सर, काय झालंय? तुमचा चेहरा का पडलाय? मणी सर, काय झालंय सांगणार आहात का? तुम्ही घरात या, या इकडे. मणी सर, काय झालंय? तुमचा चेहरा का पडलाय? वाद कोण घालतं?